जय भीम. शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बुद्धाचा कम्म सिद्धांत. त्याचे लेखक आहेत किशोर कासारे. तथागत बुद्धांनी मानवी जीवनातील सुख दुःखाचे स्पष्टीकरण म्हणजे कम्म म्हणजे कर्म या तत्वाच्या आधारे केले. त्यांच्या मते कम्म म्हणजे केवळ कृती नव्हे तर हेतुपूर्वक केलेली कृती होय. मन, वाणी आणि शरीर याद्वारे जाणीवपूर्वक केलेल्या कृतींना कम्म म्हणतात. बाह्य कृतीपेक्षा या कृतीमधील चेतना म्हणजे हेतू अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच बुद्धांनी सांगितले, चेतनाह भिक्कवे कम्म वदामी. हे भिक्खूंनो, चेतनाच कम्म आहे. बुद्धांनी कम्माचे दोन मुख्य प्रकार सांगितलेले आहेत. नंबर 1, कुशल कम्म म्हणजे दया, करुणा, मैत्री, सत्य, प्रामाणिकपणा, अहिंसा, दान आणि सद्भावनेतून केलेल्या कृती. अशा कृतीमुळे मन शुद्ध होते आणि सुखद परिणाम निर्माण होतात. नंबर 2, अकुशल कर्म म्हणजे लोभ, द्वेष, मोह, हिंसा, फसवणूक, असत्य आणि स्वार्थी हेतूने केलेल्या कृती. अशा कृतीमुळे मन अस्थिर होते आणि दुःखद परिणाम निर्माण होतात. बुद्धांच्या कम्म सिद्धांताचा गाभा हेतू, कृती, परिणाम असा आहे. कम्माचे परिणाम म्हणजे कम्म विपाक. प्रत्येक कृतीचे फळ निश्चित असते, मात्र ते नेहमीच तात्काळ मिळेल असे नाही. काही कृतींचे परिणाम लगेच दिसतात, काहींचे परिणाम नंतरच्या काळात प्रकट होतात, तर काही परिणाम पुढील काळातही अनुभवास येऊ शकतात. यामुळे तात्पुरते यश किंवा अपयश पाहून कम्माचे मूल्यमापन करता येत नाही. बुद्धांनी कर्माला दीर्घकालीन कारण परिणामाचा नियम मानले आहे. बुद्धांच्या कम्म सिद्धांतात नियतिवादाचा पुरस्कार करत नाही. सर्व काही पुनर्जन्मामुळे निश्चित झाले आहे असे त्यांनी कधीही सांगितलेले नाही. उलट वर्तमानातील विचार, निर्णय आणि प्रयत्न यांच्या आधारे भविष्यात बदल घडवता येतो असे त्यांनी स्पष्ट केले. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आचरणातून अकुशल कम्म कमी करून निर्वाणाकडे वाटचाल करता येते. असे म्हणतात की जसे कराल तसे भराल हे वचन कम्म सिद्धांताचे सार व्यक्त करते. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती मनावर संस्कार निर्माण करते. सतत चांगले विचार आणि सदाचार जोपासल्यास व्यक्तिमत्व सकारात्मक घडते, तर लोभ, द्वेष आणि असत्य यामुळे मन अशांत होते. म्हणूनच बुद्धांनी विचार, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर सजग राहण्याचा उपदेश केला. चांगल्या कृतीचे परिणाम शांती, विश्वास आणि आनंद यांच्या रूपाने प्रकट होतात, तर वाईट कृती दुःख, भीती आणि अस्थिरता निर्माण करतात. बुद्धांनी सामान्य गृहस्थांसाठी नैतिक जीवनाचे 5 मूलभूत नियम सांगितले. यांना पंचशील म्हणतात. नंबर 1, प्राणघात न करणे, सर्व जीवांबद्दल करुणा आणि अहिंसा बाळगणे. नंबर 2, चोरी न करणे, दुसऱ्याच्या हक्काचा आदर करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे. नंबर 3, कामाचारात संयम ठेवणे, नात्यांमध्ये विश्वास, जबाबदारी आणि संयम राखणे. नंबर 4, असत्य न बोलणे म्हणजे सत्य, सौजन्यपूर्ण आणि हितकारक वाणीचा स्वीकार करणे. नंबर 5, मादक पदार्थाचे सेवन टाळणे म्हणजे विवेक, सजगता आणि नियंत्रण जपणे. पंचशीलाचे पालन केल्याने मन शुद्ध होते, समाजात विश्वास निर्माण होतो आणि कुशल कम्माची वृद्धी होते. बौद्ध परंपरेत जगाच्या कार्यकारण भावाचे स्पष्टीकरण करणारे 5 नैसर्गिक नियम सांगितले जातात. नंबर 1, ऋतू नियम म्हणजे निसर्गातील ऋतू, हवामान आणि भौतिक घटनांचा नियम. नंबर 2, बीज नियम, जसे बीज पेरले जाते तसेच फळ मिळते, कारण आणि परिणाम यांचा नैसर्गिक संबंध येतो. नंबर 3, कम्म नियम म्हणजे जाणीवपूर्वक केलेल्या कृतींचे योग्य परिणाम अपरिहार्यपणे प्राप्त होतात. नंबर 4, धम्म नियम, सत्य, न्याय आणि नैतिकतेवर आधारित जीवन अखेरीस कल्याणकारक ठरते. नंबर 5, चित्त नियम, मन, विचार, भावना आणि संस्कारानुसार घडत असते. सजगता आणि ध्यानाद्वारे त्याचे परिवर्तन शक्य आहे. हे नियम जीवन, निसर्ग आणि मानवी वर्तन यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करतात. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात बुद्धांचा कम्म सिद्धांत अधिक महत्त्वाचा ठरतो. हिंसेऐवजी करुणा, असत्याऐवजी सत्य, स्वार्थाऐवजी प्रामाणिकपणा, व्यसनाऐवजी सजगता आणि द्वेषाऐवजी मैत्री यांचा स्वीकार केल्यास व्यक्ती, कुटुंब आणि समाज अधिक शांत व सदृढ बनवू शकतो. कम्म सिद्धांतात माणसाला
भीती नव्हे तर जबाबदारीची जाणीव करून देतो. तो सांगतो की भविष्य घडविण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात, कृतीमध्ये दडलेली आहे. तथागत बुद्धांचा कम्म सिद्धांत हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून नैतिक, तर्कसंगत आणि अनुभवाधिष्ठित जीवनदृष्टी आहे. प्रत्येक हेतू, प्रत्येक कृती आणि प्रत्येक निर्णय भविष्यातील परिणाम घडवतो. त्यामुळे सजग विचार, सत्यनिष्ठ वाणी आणि सदाचारपूर्ण कृती, पंचशिलाचे पालन याद्वारे मन शुद्ध होते, दुःख कमी होते आणि शांत, संतुलित व अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग खुला होतो. या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.